नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चॉप सुका मसाला। त्यासाठी मी अर्धा किलो चॉप घेऊन आलेली आहे। चॉप चांगले धुवून घेतलेले आहे। त्याच्यासाठी लागणार आता आपण साहित्य पाहूया। पाहू शकता तुम्ही चॉप मोठे मोठे आहेत, चांगले भरलेले। आता गरम मसाल्यामध्ये मी धणे, जिरा आणि लवंग चांगलं भाजून घेतले। ते मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करून घ्यायचे। इथे आपण चॉपला हळद, मीठ आणि चवीनुसार मसाले घालून 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे। आता आपण धने पावडर जी वाटून घेतलेली ती सुद्धा ऍड केलेली आहे। 15 ते 20 मिनिटानंतर आपण जे वाटपासाठी घेतलेलं साहित्य आहे, सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं व्यवस्थित कमी फ्लेमवर, पण एकदम ब्राऊन होईपर्यंत। मसाले जेवढे ब्राऊन होतील, भाजले जातील, तेवढी चव येणार आहे। चॉप सुका मसाल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। मग मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत। 2-3 पळी तेल घालून आपण लवंगाची फोडणी द्यायची आणि त्यात ते वाटप घालायचं आहे। वाटप घातल्यानंतर चांगलं तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ मसाले घातलेले चॉप आपण त्याच्यात ॲड करणार आणि हे चांगले 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। आपला मस्त चॉप सुका मसाला तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा। असेच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।